नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक देवळालीत वाचनालय परिसरात काल एक थरारक घटना घडली आहे। देवळाली वडनेर रोडवरील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सार्वजनिक अभ्यासिकेमध्ये अभ्यास करण्यासाठी आलेल्या सूरज शहाणे या युवकाची दुचाकी वाहनतळात उभी असताना अचानक पेट घेतला। पाहता पाहता वाहनातून धूर आणि आगीची लोट उसळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। तात्काळ लायब्ररी असिस्टंट राज चुनियान यांनी धाडस दाखवत अग्निशमन दलाला संपर्क केला। याच वेळी इतर विद्यार्थ्यांनी नागरिकांच्या मदतीनं फायर एक्सटिंग्विशर वापरून आगीवर नियंत्रण मिळवलं। काही मिनिटातच ज्वाळा आटोक्यात आल्या आणि मोठी दुर्घटना टळली आहे। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुचाकीचं मोठं नुकसान झालंय। प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, अग्निशमन दलाचे मनोज भालेराव, जयदीप निसाळ, स्वप्नील कासार आणि आदित्य निसाळ यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली। नागरिकांच्या वेळेवर केलेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळल्यानं सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।